लास्ट लेक्चरमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड आणि पॉइंट म्युटेशन याचा आपण अभ्यास केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन काय आहे? ट्रान्सलेशनलाच आपण प्रोटीन सिंथेसिस असं सुद्धा म्हणतो. प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन अकर्स ओव्हर रायबोझोम्स. हे रायबोझोम एकतर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर असतील किंवा फ्री रायबोझोम असतील. रायबोझोम हे सायटोप्लाझममध्ये असतात आणि mRNA सिंथेसिस हे न्यूक्लियसमध्ये होत असतं यूकॅरियोट्सच्या. mRNA सिंथेसाइज झाल्यानंतर हा mRNA रायबोझोमवर ट्रान्सपोर्ट केला जातो किंवा रायबोझोम त्या mRNAला बाइंड होतात सायटोप्लाझममध्ये आणि प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन स्टार्ट होते. प्रोकॅरियोट्समध्ये ट्रान्सलेशन आणि ट्रान्सक्रिप्शन या दोन्ही प्रोसेस सायटोप्लाझममध्येच होतील, कारण प्रोकॅरियोट्समध्ये न्यूक्लियस ॲब्सेंट असतात. ट्रान्सलेशनच्या प्रोसेससाठी काय काय आवश्यक असेल? सर्वप्रथम mRNA. फर्स्ट रिक्वायरमेंट विल बी द mRNA. सेकंड विल बी द tRNA. ट्रान्सफर RNA सुद्धा आवश्यक असेल ट्रान्सलेशनच्या प्रोसेससाठी, कारण ट्रान्सफर RNA हा एक ॲडॅप्टर मोलेक्यूल म्हणून ॲक्ट करतो आणि ट्रान्सफर RNA अमायनो ॲसिड ट्रान्सफर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. थर्ड रिक्वायरमेंट असेल रायबोझोम्स mRNA ला बाइंड होतात आणि रायबोझोम रिस्पॉन्सिबल असतात प्रोटीन सिंथेसिससाठी. सो रायबोझोम्स आर द साइट ऑफ द प्रोटीन सिंथेसिस. रायबोझोम हे rRNA ने बनलेले असतात. हे rRNA जे आहेत रायबोझोमचे mRNA ला एक डायरेक्शन प्रोव्हाइड करतात आणि रायबोझोम mRNAच्या 5 प्राइम एंडवर बसतात. mRNA हा नेहमी स्ट्रेट असणार आहे, तो असणार आहे 5 प्राइम टू 3 प्राइम या डायरेक्शनमध्ये, आणि ट्रान्सलेशनची प्रोसेस ही नेहमी 5 प्राइम टू 3 प्राइम या डायरेक्शनमध्येच होणार आहे. एक लक्षात घ्या की रेप्लिकेशन म्हणजे नवीन स्टँड जो DNAचा फॉर्म होतो यामध्ये 5 प्राइम टू 3 प्राइम ही डायरेक्शन होती. ट्रान्सक्रिप्शनची डायरेक्शन सुद्धा 5 प्राइम टू 3 प्राइम आहे आणि ट्रान्सलेशन मध्ये रायबोझोम हे mRNAच्या 5 प्राइम एंडला बाइंड होणार आहेत आणि प्रोसेस जी आहे ती कंटिन्यू करणार आहेत 5 प्राइम टू 3 प्राइम या डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. पुढची रिक्वायरमेंट असेल एन्झाइम्स जे या प्रोटीन सिंथेसिससाठी आवश्यक असतात. असे काही स्पेसिफिक एन्झाइम्स ज्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत इन द प्रोसेस रिक्वायर्ड असतील. नेक्स्ट रिक्वायरमेंट असेल Mg2+ आयन्स. रायबोझोम्सचे जे सब युनिट असतात, तुम्हाला माहीत आहे प्रत्येक रायबोझोमला 2 सब युनिट असतात. प्रोकॅरियोट्समध्ये जो रायबोझोम असतो तो 70S असतो. यूकॅरियोट्समधला रायबोझोम 80S असतो. जो 70S रायबोझोम आहे त्याचे 2 सब युनिट आहेत. स्मॉल सब युनिट 30S, लार्ज सब युनिट 50S आणि 30S असे 2 सब युनिट प्रोकॅरियोटिक रायबोझोमचे असतात. आणि यूकॅरियोटिक रायबोझोम जो आहे 80S त्याचे 2 सब युनिट असतात, 60S आणि 40S. यापैकी 40S हा स्मॉल सब युनिट आहे, 60S हा लार्ज सब युनिट आहे. ठीक आहे. Mg2+ आयन हे जे 2 सब युनिट असतात इदर इन प्रोकॅरियोट्स और इन यूकॅरियोट्स, हे दोन्ही सब युनिट जे असतात यांना बाइंड होण्यासाठी Mg2+ आयन्सची आवश्यकता असते. त्यानंतर टर्मिनेशन करण्यासाठी प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन टर्मिनेशन करण्यासाठी काही फॅक्टर्सची आवश्यकता असते. त्यांना रिलीज फॅक्टर्स असं म्हणतात. ठीक आहे. सो ऑल दीज आर द रिक्वायरमेंट फॉर द प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. पहिली रिक्वायरमेंट असेल mRNA जो एक स्ट्रेट RNA आहे. या mRNAवर स्टार्ट कोडॉन, स्टॉप कोडॉन असतील आणि या mRNAवर जी कोडॉनच्या फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन आहे या इन्फॉर्मेशनला रीड केलं जाईल रायबोझोम्सवर. इन्फॉर्मेशनला रीड करण्यासाठी लागेल tRNA, ट्रान्सफर RNA, कारण ट्रान्सफर RNA कडे अँटीकोडॉन आहेत. कोडॉनला अँटीकोडॉन मॅच होतील आणि त्या पद्धतीने अमायनो ॲसिड्स जे असतील ते ॲड केले जातील. रायबोझोम्स mRNA ला बाइंडिंग साईट प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर रायबोझोमवर tRNA ला बाइंडिंगसाठी सुद्धा साईट असतात. हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. रायबोझोमवर tRNA साठी सुद्धा बाइंडिंग साईट असतात. त्यानंतर एन्झाइम्स लागतील जे पेप्टाइड चेन फॉर्मेशनमध्ये हेल्प करतात. Mg2+ आयन्स लागतील जे 2 रायबोझोम सब युनिटला एकमेकांबरोबर जॉईन करण्यासाठी लागतील. आणि रिलीज फॅक्टर हे ट्रान्सलेशनच्या टर्मिनेशनसाठी आवश्यक असतील. पाहूयात ॲक्च्युअल प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन. इनिशिएशन ऑफ ट्रान्सलेशन.
Initiation of translation occurs by binding or the joining of the small subunit of ribosome to the mRNA. mRNA असणार आहे 5 प्राइम टू 3 प्राइम. हा 5 प्राइम टू 3 प्राइम जो mRNA आहे, या mRNA वर पहिले असणार आहे स्टार्ट कोडॉन AUG आणि त्याला एंडला असणारे स्टॉप कोडॉन, फॉर एक्झाम्पल UAA हा आपण इथे लिहिलाय. या स्टार्ट कोडॉन आणि स्टॉप कोडॉनच्या मध्ये दुसरे काही न्यूक्लियोटाइड असतील जे अमायनो ॲसिडला स्पेसिफाय करतात. इनिशिएशन ऑफ ट्रान्सलेशन अकर्स बाय द बाइंडिंग ऑफ द स्मॉल सबयुनिट ऑफ राइबोसोम ओव्हर द फर्स्ट 2 कोडॉन्स. पहिले जे 2 कोडॉन आहेत या दोन्ही कोडॉनला ऑक्युपाय करतो स्मॉल सबयुनिट ऑफ राइबोसोम. हा जो स्मॉल सबयुनिट ऑफ राइबोसोम असेल प्रोकॅरियोट्समध्ये असतो 30S आणि यूकॅरियोट्समध्ये असतो 40S. ओके, हा असा आपण काढूयात स्मॉल सबयुनिट ऑफ राइबोसोम. हा जो स्मॉल सबयुनिट ऑफ राइबोसोम आहे यामध्ये इथे AUG हा एक स्टार्ट कोडॉन आहे. या स्टार्ट कोडॉनवर फर्स्ट एक tRNA येईल. दुसरा जो लार्ज सबयुनिट आहे तो बाइंड होण्याच्या अगोदर फर्स्ट इथे येणार आहे एक tRNA जो या AUG कोडॉन बरोबर मॅच होणार आहे. या tRNA कडे असेल अँटीकोडॉन, अँटीकोडॉन असेल AUG च्या अपोजिट UAC. सो फर्स्ट tRNA इथे येईल. मी असा tRNA दाखवतो, पहा इकडे. फर्स्ट tRNA विल बाइंड हियर. हा जो tRNA असणार आहे या tRNA कडे एक अमायनो ॲसिड असणार आहे. ते अमायनो ॲसिड असेल मिथायोनिन इन केस ऑफ यूकॅरियोट्स अँड फॉर्मिल मिथायोनिन इन केस ऑफ द प्रोकॅरियोट्स. मी दोन्ही ऑर्गॅनिझम्समध्ये प्रोकॅरियोट्स किंवा यूकॅरियोट्समध्ये ट्रान्सलेशन कसं होतं, दोन्ही प्रोसिजर जवळजवळ सेम आहेत. तर इथे फर्स्ट स्मॉल सबयुनिट येऊन बाइंड झाला. ओके, स्मॉल सबयुनिटला फर्स्ट tRNA येऊन बाइंड झाला. हा जो tRNA आहे याला इनिशिएटर tRNA असं म्हणतात. हा इनिशिएटर tRNA जो असेल याच्याकडे एक अमायनो ॲसिड असेल जे त्याच्या 3 प्राइम एंडला अटॅच झालेला असेल. अमायनो ॲसिड tRNAला अटॅच होतं, या प्रोसेसला म्हणतात चार्जिंग ऑफ tRNA. चार्जिंग ऑफ tRNA हे आवश्यक आहे आणि ही जी प्रोसेस आहे चार्जिंग ऑफ tRNA ही सेलच्या सायटोप्लाझममध्ये होते. चार्जिंग ऑफ tRNA किंवा या प्रोसेसला ॲक्टिवेशन ऑफ अमायनो ॲसिड असं सुद्धा म्हणतात. चार्जिंग ऑफ tRNA और ॲक्टिवेशन ऑफ अमायनो ॲसिड्स. या प्रोसेसमध्ये जो tRNA असेल त्या tRNAच्या CCA एंडला, CCA एंड म्हणजे जो असेल 3 प्राइम एंड, सपोज हा 3 प्राइम एंड आहे tRNAचा, या tRNAच्या 3 प्राइम एंडला स्पेसिफिक अमायनो ॲसिड जोडले जातात. हे अमायनो ॲसिड या 3 प्राइम एंडला जोडण्यासाठी ATPची आवश्यकता असते आणि यासाठी एक एन्झाईम आवश्यक असतं. त्या एन्झाईमचं नाव आहे अमायनो असाइल tRNA सिंथेटेज. म्हणजेच चार्जिंग ऑफ tRNA मध्ये जो एन्झाईम इन्व्हॉल्व आहे त्या एन्झाईमचं नाव लक्षात ठेवा, अमायनो असाइल tRNA सिंथेटेज. हा एन्झाईम ATPचा वापर करतो, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट ॲज द एनर्जी सोर्स वापर करतो आणि स्पेसिफिक अमायनो ॲसिड त्या प्रत्येक tRNAच्या 3 प्राइम एंडला जोडेल. असे कमीत कमी 20 tRNA प्रत्येकाच्या सेलच्या सायटोप्लाझममध्ये असले पाहिजे. 20 टाइप्स ऑफ tRNA, नॉट 20 म्हणता येणार नाही आपल्याला, असं म्हणता येईल 20 टाइप्स ऑफ tRNA आणि प्रत्येकाचे खूप सारे कॉपी असतील. हे जे tRNA असतात यांचं चार्जिंग हे सायटोप्लाझममध्ये झालेलं असतं आणि असा चार्ज जो tRNA आहे हा चार्ज tRNA येणार आहे आणि बाइंड होणार आहे या फर्स्ट AUG ला, जो एक इनिशिएटर कोडॉन आहे किंवा स्टार्ट कोडॉन आहे. स्टार्ट कोडॉनवर येऊन बसणारा हा जो इनिशिएटर tRNA आहे या tRNA कडे असणारे जे अँटीकोडॉन असतील ते असतील A च्या अपोजिट U, U च्या अपोजिट A आणि G च्या अपोजिट C. UAC हा अँटीकोडॉन याकडे असेल. आता ही जी साइट आहे जिथे हा फर्स्ट tRNA आलेला आहे किंवा इनिशिएटर tRNA आलेला आहे या साइटला म्हणायचं P साइट. लक्षात ठेवा, यावर MCQ असतात खूप सारे. या साइटला आपण म्हणतो P साइट. म्हणजे या साइटमध्ये AUG जो आहे या साइटमध्ये फर्स्ट tRNA आलेला आहे आणि AUG बरोबर हा मॅच करणार आहे. या साइटला म्हणायचं P साइट. P स्टँड्स फॉर द पेप्टिडिल साइट. P स्टँड्स फॉर पेप्टिडिल साइट. मग इथे जी P साइट आहे, P साइट स्टँड्स फॉर पेप्टिडिल साइट.
का याला पेप्टिडिल साईट म्हणायचं? कारण इथे जो टीआरएनए असणार आहे त्या टीआरएनए कडे लॉंग चेन असणारे पॉलीपेप्टाइडची, म्हणून या साईटला पेप्टिडिल साईट असं म्हणतात. पुढची जी साईट आहे पहा, जी ही जी साईट आहे या साईटला म्हणतात ए साईट. या साईटमध्ये म्हणजे जीच्या वरती इथे जी साईट फॉर्म होणार आहे या साईटला म्हणतात ए साईट. ए साईटला म्हणतात अमायनो असायलेशन साईट किंवा अमायनो ऍसिड ऍक्सेप्टर साईट. ठीक आहे, याच्या पुढची ही साईट काय असणार आहे? ए साईट असणार आहे. पहिले लक्षात घ्या, पहिला टीआरएनए आला पी साईटमध्ये. ओके, पी साईटमध्ये फर्स्ट टीआरएनए आलेला आहे. आता जो पुढचा टीआरएनए आहे तो या साईटमध्ये येणार आहे, पण पुढचा टीआरएनए या साईटमध्ये येण्याच्या अगोदर आता लार्ज सबयुनिट याला बाइंड होईल. लक्षात घ्या, लार्ज सबयुनिट ऑफ रायबोझोम विल बाइंड टू दिस साईट. आता लार्ज सबयुनिट या साईटला बाइंड होणार आहे. लार्ज सबयुनिट मी असा दाखवतो इथे. ठीक आहे, आता पहा, स्मॉल सबयुनिट हा आहे, लार्ज सबयुनिट हा आहे. स्मॉल आणि लार्ज सबयुनिटच्या मध्ये इथे क्लेफ्ट तुम्हाला दिसते, छोटंसं पॉकेट सारखं स्ट्रक्चर दिसतं. इथे दिसते काय? क्लेफ्ट सारखं स्ट्रक्चर. हे क्लेफ्ट सारखं स्ट्रक्चर जे आहे या क्लेफ्ट सारख्या स्ट्रक्चर मधनं सुद्धा एमआरएनए पास होऊ शकतो. एमआरएनए या क्लेफ्ट सारख्या स्ट्रक्चर मध्ये बसलेला असतो किंवा त्यातनं पास होऊ शकतो. हे जे क्लेफ्ट सारखं स्ट्रक्चर आहे किंवा पॉकेट सारखं स्ट्रक्चर आहे यूकॅरियोटिक रायबोझोम चे जे सबयुनिट आहेत ते ज्यावेळेस एकमेकांना बाइंड होतात त्यामध्ये दिसतं. ठीक आहे, आता ही जी साईट बनलेली आहे, पहिली साईट कोणती आहे? पी साईट. मग या पी साईटला मी असं दाखवतो, पहा इकडे लक्ष द्या, ही झाली तुमची पी साईट. ओके, आता ही जी साईट असणार आहे जीच्या अपोजिट वाली, हिला म्हणूयात आपण ए साईट. पहा आता ही साईट जी आहे ती काय? ए साईट. ही आहे पी साईट, ही आहे ए साईट. ठीक आहे, ए साईटमध्ये जीच्या अपोजिट दुसरा टीआरएनए येणार आहे. तो जो दुसरा टीआरएनए असेल त्याच्याकडे सुद्धा दुसरं अमायनो ऍसिड असेल. हा दुसरा अमायनो ऍसिड घेऊन येईल. सपोज आता जीच्या अपोजिट काय असतं? ग्लायसिन असतं. ठीक आहे, जीच्या अपोजिट ग्लायसिन हे अमायनो ऍसिड असेल, म्हणजे जी कोड करतो ग्लायसिन या अमायनो ऍसिडसाठी. ओके, तर हे असेल फर्स्ट नंबरवाला अमायनो ऍसिड, हे असेल सेकंड नंबरवाला अमायनो ऍसिड, आणि हा जो टीआरएनए आलेला असेल जो ए साईटमध्ये आलेला आहे याच्याकडे असणारे CCC हे अँटीकोडॉन असेल. काय असेल? CCC हे अँटीकोडॉन असेल. इथे झालं इनिशिएशन कंप्लीट. इथे काय झालं? इनिशिएशन कंप्लीट झालं. काय काय झालं इनिशिएशनच्या प्रोसेसमध्ये? फर्स्ट स्मॉल सबयुनिट येऊन बाइंड झाला. स्मॉल सबयुनिट येऊन बाइंड झाल्यानंतर फर्स्ट टीआरएनए आला जो आला डायरेक्टली पी साईटमध्ये. हा फक्त एकमेव टीआरएनए आहे. इनिशिएटर टीआरएनए इज द ओनली टीआरएनए दॅट इज एंटरिंग इनटू द पी साईट. बाकी जे दुसरे टीआरएनए आहेत या पुढचे येणारे हे सर्व नेहमी ए साईटमध्येच येणार आहेत. म्हणून या ए साईटला म्हटलं जातं अमायनो असायलेशन साईट. ए साईटला म्हटलं जातं अमायनो असायलेशन साईट, अमायनो असाइल साईट किंवा अमायनो असाइल साईट, किंवा या साईटला तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी ऍक्सेप्टर साईट असं सुद्धा लक्षात ठेवू शकता. आता साईट पहा कशा आल्या? AP. कशा साईट आल्या? AP. ठीक आहे, आता इथे इनिशिएशन कंप्लीट झालं. इनिशिएशन मध्ये स्मॉल सबयुनिट बाइंड झाला, मग पी साईट मध्ये फर्स्ट टीआरएनए आला, मग लार्ज सबयुनिट येऊन बाइंड झाला, त्यानंतर मग ए साईट मध्ये सेकंड टीआरएनए आलेला आहे. आता जी दुसरी स्टेप आहे या दुसऱ्या स्टेपला म्हणतो आपण इलॉंगेशन. दुसरी स्टेप काय असणार आहे? इलॉंगेशन. आता इलॉंगेशनच्या स्टेपमध्ये रायबोझोम काय पुढे सरकत नाहीये. इलॉंगेशन म्हणजे ऍक्च्युअल काय आहे लक्षात घ्या. इलॉंगेशनमध्ये हा जो फर्स्ट अमायनो ऍसिड आहे, फर्स्ट अमायनो ऍसिड जो या इनिशिएटर टीआरएनए कडे आहे, आणि हा सेकंड अमायनो ऍसिड आहे जो या ए साईटमध्ये असलेल्या टीआरएनए कडे आहे. बरोबर, हा जो फर्स्ट अमायनो ऍसिड आहे हा सेकंड अमायनो ऍसिडला दिला जाईल. फर्स्ट अमायनो ऍसिड या सेकंड अमायनो ऍसिडवर अटॅक करेल आणि इथे हा याला दिला जाईल. इथे एक एन्झाईम काम करतो, त्या एन्झाईमचं नाव आहे रायबोझाईम. तुमच्या बुकमध्ये जे नाव दिलेलं आहे इलॉंगेशनसाठी आवश्यक असलेला एन्झाईम तो आहे रायबोझाईम. रायबोझाईम काय असतात? रायबोझाईम इज द RNA दॅट इज ऍक्टिंग ॲज अन एन्झाईम. ज्यावेळेस RNA स्वतः एन्झाईम म्हणून ऍक्ट करतात त्यांना रायबोझाईम्स असं म्हटलं जातं. बुकमध्ये नाव दिलेलं आहे रायबोझाईम. वर आणखी एक नाव आहे, त्याचं नाव आहे एन्झाईमचं पेप्टिडिल ट्रान्सफरेज. काय नाव आहे एन्झाईमचं? पेप्टिडिल ट्रान्सफरेज. रायबोझाईम किंवा पेप्टिडिल ट्रान्सफरेज. ओके, बुकमधलं नाव लक्षात ठेवा रायबोझाईम. हे जरी तुम्ही यूज केलं तरी चालेल. जर असा क्वेश्चन आला मे बी पेप्टिडिल ट्रान्सफरेज हा एक जर ऑप्शनमध्ये असेल तर तुम्ही हे सुद्धा सिलेक्ट करू शकता, पेप्टिडिल ट्रान्सफरेज. ओके, आता काय होणार आहे? हा जो फर्स्ट
हा जो फर्स्ट अमायनो ॲसिड आहे हा फर्स्ट अमायनो ॲसिड सेकंड अमायनो ॲसिडवर ट्रान्सफर केला जाईल आणि ज्यावेळेस हा ट्रान्सफर केला जाईल त्यावेळेस जर मी इथे असं दाखवलं सेकंड अमायनो ॲसिडला मी वेगळा कलर दाखवतो. सेकंड अमायनो ॲसिड सपोज या कलरचा होता. ओके, आता फर्स्ट अमायनो ॲसिड इथे ट्रान्सफर होणार आहे इलॉंगेशनच्या स्टेपमध्ये. ओके, इलॉंगेशनच्या स्टेपमध्ये हे अमायनो ॲसिड इथे ट्रान्सफर होईल. तर हा जो फर्स्ट नंबरचा अमायनो ॲसिड आहे तो इथे येईल. फर्स्ट नंबरचा अमायनो ॲसिड, दिस विल बी द फर्स्ट नंबर ऑफ अमायनो ॲसिड. आणि यानंतर येणार आहे याकडे असलेला सेकंड, हा असेल सेकंड अमायनो ॲसिड. पहा तिथे एक चेन फॉर्म झाली आणि इथे फर्स्ट जो टीआरएनए होता याकडे असलेला अमायनो ॲसिड पुढच्या टीआरएनएला दिला गेला आणि हा फर्स्ट आणि सेकंड यामध्ये एक बॉन्ड फॉर्म झाला. हा जो बॉन्ड फॉर्म झाला याला म्हणतो आपण पेप्टाइड बॉन्ड. बरोबर, पेप्टाइड बॉन्ड फॉर्म झाला आणि चेन इलॉंगेट झाली. बघा एकच अमायनो ॲसिड होता या ए साईटवाल्याकडे, आता याच्याकडे किती झाले, 2 अमायनो ॲसिड झाले. म्हणजे चेन इलॉंगेट व्हायला लागली. या स्टेपला म्हणतात इलॉंगेशन. काय म्हणायचं याला, इलॉंगेशन. ठीक आहे, इलॉंगेशनसाठी एन्झाईम कोणता रिस्पॉन्सिबल आहे, रायबोझाईम. ठीक आहे, किंवा यालाच पेप्टिडिल ट्रान्सफरेज असं सुद्धा म्हणतात. आता पाहूयात आपण थर्ड स्टेप. थर्ड स्टेप असणार आहे ट्रान्सलोकेशन. थर्ड स्टेप असणार आहे ट्रान्सलोकेशन. ठीक आहे, इथेच मी तुम्हाला इनिशिएशन सांगितलं, इथेच मी तुम्हाला इलॉंगेशन सांगितलं. आता आपण पाहूयात व्हॉट इज ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशनच्या स्टेपमध्ये हा असेल mRNA 5 प्राइम टू 3 प्राइम. बरोबर, हा असणार आहे AUG कोडॉन, त्यापुढे GGG आणि GGC आणि इथे एंडला आहे UAA. ओके, आता हा जो रायबोझोम आहे हा होल सब युनिट झाला रायबोझोमचा. स्मॉल आणि लार्ज सब युनिट हा होल सब युनिट झाला. हा होल सब युनिट एक कोडॉन पुढे सरकणार. हा होल सब युनिट ज्यावेळेस एक कोडॉन पुढे सरकतो, एक कोडॉन म्हणजे GGC वर जाणार आहे, हा इथून इथे जाणार आहे. या प्रोसेसला ज्यावेळेस तो एक कोडॉन पुढे सरकतो या प्रोसेसला म्हणायचं ट्रान्सलोकेशन. ओके, इलॉंगेशन मधलीच ही एक स्टेप आहे ट्रान्सलोकेशन. रायबोझोम एक कोडॉन ज्यावेळेस पुढे सरकेल, ज्यावेळेस तो पुढे सरकेल त्यावेळेस इथे मी दाखवतो, हा एक कोडॉन पुढे सरकला, हा स्मॉल सब युनिट आहे आणि हा त्यावर असलेला लार्ज सब युनिट आहे. ठीक आहे, हा एक कोडॉन ज्यावेळेस पुढे सरकणार आहे या रायबोझोमवर हा जो एम्प्टी झालेला टीआरएनए आहे कोणत्या साईटमध्ये बघा बरं, पी साईटमधला टीआरएनए एम्प्टी झाला, कारण याने याचा अमायनो ॲसिड त्याच्या पुढच्याला देऊन टाकला. मग हा जर एम्प्टी झालेला असेल तर याला बाहेर काढावं लागेल. याला बाहेर काढण्यासाठी रायबोझोमवर आणखी एक साईट असते, त्या साईटला म्हणतात ई साईट. कोणती साईट, ई फॉर एक्झिट, ई साईट. तर इथे आपण दाखवूयात, इथे ही साईट आहे. ओके, ही जी साईट आहे याला म्हणू आपण ई साईट. ई साईट, ई साईट फॉर एक्झिट. जो एम्प्टी झालेला टीआरएनए आहे या पी साईट मधला, या एम्प्टी झालेल्या टीआरएनएला इथनं बाहेर काढलं जाईल आणि हा जो एम्प्टी झालेला टीआरएनए आहे केव्हा बाहेर पडेल, एम्प्टी झालेला टीआरएनए बाहेर पडेल ज्या वेळेस रायबोझोम एक कोडॉन जो आहे पुढे सरकणार आहे. रायबोझोम एक कोडॉन पुढे सरकताना एम्प्टी झालेला टीआरएनए बाहेर पडेल, हा असेल एम्प्टी टीआरएनए. हा एम्प्टी टीआरएनए पुन्हा चार्जिंग होईल, त्याचं एम्प्टी टीआरएनएचं काय होईल, पुन्हा चार्जिंग होईल. ओके, आता रायबोझोम पुढे सरकला त्यानंतर ही साईट पहा बरं काय झाली, GGG मध्ये असलेला टीआरएनए तसाच आहे. GGG मध्ये असलेला टीआरएनए तसाच आहे. या टीआरएनए कडे 2 अमायनो ॲसिड आहेत, हा आहे फर्स्ट अमायनो ॲसिड आणि हा त्यानंतरचा काय असणार आहे, सेकंड अमायनो ॲसिड. बरोबर, फर्स्ट अमायनो ॲसिड आणि सेकंड अमायनो ॲसिड याकडे आहे. जो GGG होता हा ही साईट होती पी ए साईट, आधी काय होती ए साईट. आता ज्या वेळेस हा रायबोझोम एक कोडॉन पुढे सरकणार आहे ही साईट आता होणार आहे कोणती साईट, पी साईट. बरोबर, कारण रायबोझोमची इकडची बाजू काय आहे, पी साईट, आणि याच्या अलीकडे काय आहे, त्याच्या इकडे ई साईट आहे. मग ही साईट होणार आहे पी साईट. आता पुन्हा ही साईट पहा, या साईटमध्ये पुन्हा एक टीआरएनए येण्यासाठी एम्प्टी स्पेस आहे, या साईटला म्हणूयात आपण आता ए साईट. बरोबर, म्हणजे ही झाली पी साईट आणि ही झाली ए साईट. आता या ए साईटमध्ये नेक्स्ट टीआरएनए येणार आहे, या ए साईटमध्ये नेक्स्ट टीआरएनए येणार, नेक्स्ट टीआरएनए येणार आणि नेक्स्ट अमायनो ॲसिड घेऊन येणार. हा आला नेक्स्ट टीआरएनए, हा नेक्स्ट टीआरएनए नवीन अमायनो ॲसिड घेऊन येणार. समजते तुम्हाला, म्हणजे नवीन जो टीआरएनए आहे हा नवीन टीआरएनए नेहमी या ए साईटमध्येच येणार आहे.
फक्त फर्स्ट टीआरएनए हा पी साईटमध्ये आला. नेक्स्ट जो टीआरएनए आहे तो नेहमी ए साईटमध्येच येणार आहे. आता ए साईटमध्ये येणार आहे म्हणून या ए साईटला म्हटलं आपण अमायनो असायलेशन साईट, किंवा मी सांगितलं तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही त्याला ॲक्सेप्टर साईट असं लक्षात ठेवू शकता, परंतु त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे अमायनो असायलेशन साईट. ठीक आहे. इथे फर्स्ट मग इथे टीआरएनए येईल. टीआरएनए आल्यानंतर या टीआरएनएकडे एक अमायनो ॲसिड आहे. पुन्हा आता होणार आहे इलॉंगेशन. पुन्हा काय होणार आहे? इलॉंगेशन होणार आहे. का इलॉंगेशन होणार? कारण हा जो पी साईटमधला टीआरएनए याच्याकडे 2 अमायनो ॲसिड आहेत, याकडे 1 अमायनो ॲसिड आहे. आता हे दोन्ही अमायनो ॲसिड इथे ट्रान्सफर केले जातील. हे दोन्हीचे दोन्ही अमायनो ॲसिड इथे ट्रान्सफर केले जातील. इथे जर हे अमायनो ॲसिड ट्रान्सफर केले तर इलॉंगेशन होईल, आणि इलॉंगेशन होताना आता जे 2 अमायनो ॲसिडची चेन होती ती आता होणार आहे 3 अमायनो ॲसिडची चेन. हा झाला फर्स्ट अमायनो ॲसिड, त्यावर झाला हा सेकंड अमायनो ॲसिड. ओके. आणि त्यानंतर हा झाला पुन्हा थर्ड अमायनो ॲसिड. कळतंय तुम्हाला? म्हणजे पॉलीपेप्टाइड चेन इथे इलॉंगेट होत चालली. पॉलीपेप्टाइड चेन इलॉंगेट होत जाणार. असं करता करता हा जो रायबोझोम आहे हा पुढे सरकत 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 जाईल. म्हणजेच आता जर यापुढे आणखी एखादा दुसरा कोडॉन आपण कन्सिडर केला, स्टॉप कोडॉन नाही कन्सिडर केला आपण, दुसरा एखादा कोडॉन कन्सिडर केला, CAA हा एक कोडॉन आपण इथे कन्सिडर करूयात. ठीक आहे. आता रायबोझोम पुन्हा पुढे सरकेल, याला म्हणू आपण काय? ट्रान्सलोकेशन. आणि पुन्हा पुढे सरकल्यानंतर ही जी साईट असेल GGC, ही साईट जी आता ए साईट आहे, रायबोझोम पुढे सरकल्यानंतर ही होणार आहे पी साईट. याकडे एक लॉंग चेन असेल पॉलीपेप्टाइडची, म्हणून या साईटला आपण काय म्हणणार? पेप्टिडिल साईट. किंवा ज्यावेळेस रायबोझोम एक कोडॉन जो आहे तो पुढे सरकणार आहे त्यावेळेस. एक कोडॉन पुढे सरकल्यानंतर ही साईट काय होणार? CAAच्या अपोजिट काय होणार? साईट ए साईट होणार. ही साईट होणार पी साईट, आणि जो ॲक्च्युअल पी साईट मधला एम्प्टी टीआरएनए आहे हा एक्झिट होणार आहे ई साईटद्वारे. ठीक आहे. तर या पद्धतीने इलॉंगेशन ट्रान्सलोकेशन होत राहील आणि रायबोझोम फायनली पोहोचेल टर्मिनेशन रिजनमध्ये, जिथे आहे टर्मिनेशन कोडॉन. तर आपण दाखवूयात लास्ट प्रोसेस, टर्मिनेशन ऑफ ट्रान्सलेशन. टर्मिनेशन कसं होणार आहे? रायबोझोम फायनली पोहोचेल टर्मिनेशन कोडॉनकडे. फॉर एक्झाम्पल इथे आहे CAA आणि त्याच्या पुढे आहे UAA असू शकतो, UAG असू शकतो, UGA असू शकतो. ठीक आहे. रायबोझोम इथे पोहोचला. म्हणजे तो पोहोचला टर्मिनेशन साईटमध्ये. रायबोझोम ज्यावेळेस टर्मिनेशन साईटमध्ये पोहोचणार आहे, या CAAच्या अपोजिट इथे एक टीआरएनए असेल. ओके. या टीआरएनए कडे एक लॉंग चेन असेल पॉलीपेप्टाइडची. कारण इलॉंगेशन आणि ट्रान्सलोकेशन होत आलेलं आहे, त्यामुळे इथे एक लॉंग चेन बनलेली असेल पॉलीपेप्टाइडची. ओके. ही झाली पॉलीपेप्टाइड चेन. हा झाला टीआरएनए. हा टीआरएनए कोणत्या साईटमध्ये असणार? ही साईट जी असेल या साईटला म्हणूयात आपण पी साईट. बरोबर. पी साईट असेल ही, आणि ही साईट जी असेल आता ही असेल ए साईट. ओके. ए साईटमध्ये कोणता कोडॉन आहे? स्टॉप कोडॉन आहे किंवा नॉनसेन्स कोडॉन आहे, किंवा यालाच आपण टर्मिनेशन कोडॉन असं म्हणतो. हा जो नॉनसेन्स कोडॉन आहे किंवा टर्मिनेशन कोडॉन आहे, याच्यासाठी कोणताही टीआरएनएच नाहीये, म्हणजे यासाठी कोणता अँटीकोडॉनच नाहीये. ओके. मग ज्यावेळेस रायबोझोम या टर्मिनेशन कोडॉनमध्ये येणार आहे, रायबोझोम येऊन टर्मिनेशन कोडॉनमध्ये थांबेल. का थांबेल? कारण टीआरएनएच नाहीये या साईटसाठी कोणी, या UAA साठी कोणी टीआरएनएच नाहीये. तर बाकीचे टीआरएनए येऊन मॅच करून पाहतील की होतंय का मॅच, तर कोणताच टीआरएनए इथे मॅच होत नाहीये. याचा अर्थ इथे पेअरिंगच होणार नाही. म्हणजे रायबोझोम जो असेल तो mRNA वर येऊन स्टॉल होईल. काय होईल? स्टॉल होईल. सपोज हा रायबोझोम आहे. ठीक आहे. आणि हा आहे mRNA. तर रायबोझोम इथे बसला होता स्टार्टिंगला. इथे बसल्यानंतर इनिशिएशन केलं त्याने, इलॉंगेशन करताना ट्रान्सलोकेशन केलं आणि पुढे 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 सरकत आला. तो आता एंडपर्यंत आल्यानंतर तो आला टर्मिनेशन कोडॉनवर आल्यानंतर या टर्मिनेशन कोडॉनसाठी कोणता टीआरएनएच नाहीये. तर रायबोझोम तिथेच बसेल, कारण त्याला पुढे सरकता येत नाही ना, जोपर्यंत टीआरएनए येऊन बसणार नाही, अमायनो ॲसिड ॲड करणार नाही. रायबोझोम इथेच येऊन स्टॉप होईल. रायबोझोम येऊन स्टॉप झाला तर इथे
हा एक सिग्नल आहे, हा एक सिग्नल आहे की इथे पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होत नाहीये किंवा इथे कोणताही टीआरएनए अमायनो ॲसिड घेऊन येत नाहीये, हा एक स्टॉप सिग्नल आहे. आणि मग या स्टॉप सिग्नलसाठी काही रिलीज फॅक्टर असतात, म्हणजे काही रिलीज फॅक्टर या स्टॉप सिग्नलला रिकॉग्नाइज करतात. युकॅरियोट्समध्ये असलेले युकॅरियोटिक रिलीज फॅक्टर आणि प्रोकॅरियोट्समध्ये असलेले प्रोकॅरियोटिक रिलीज फॅक्टर ते इथे येतील या ए साईटमध्ये. कुठे येतील? या ए साईटमध्ये येतील आणि या UAA रिकॉग्नाइज करतील की हा आहे स्टॉप कोडॉन. स्टॉप कोडॉनला रिकॉग्नाइज केल्यानंतर जो टीआरएनए असेल, हा टीआरएनए आहे आणि हा स्मॉल आणि लार्ज सब युनिट आहे. या लार्ज सब युनिटला स्मॉल सब युनिट पासून रिलीज फॅक्टर सेपरेट करतात बाय युजिंग द एनर्जी सोर्स. एनर्जी इथे GTP म्हणून वापरली जाते. या एनर्जीचा वापर करून स्मॉल आणि लार्ज सब युनिट जे असतात हे सेपरेट केले जातात. स्मॉल आणि लार्ज सब युनिट सेपरेट करताना इथे ही जी चेन आहे ना, पेप्टाइड चेन, पहा इथून लॉंग चेन फॉर्म झाली. या चेनला सुद्धा या टीआरएनएच्या 3' एंड पासून ब्रेक केलं जातं, काढलं जातं. या 3' एंड जो असेल टीआरएनएचा, इथनं पेप्टाइड चेन रिलीज होईल. स्मॉल सब युनिट आणि लार्ज सब युनिट दोघेही इथे सेपरेट होतील. दोघेही सेपरेट होऊन सायटोप्लाझममध्ये जातील, बरोबर. आणि त्यानंतर हा जो टीआरएनए असेल, जो एम्प्टी टीआरएनए आहे, हा सुद्धा सायटोप्लाझममध्ये रिलीज केला जाईल. आता राहिला फक्त mRNA, बरोबर. स्मॉल सब युनिट, लार्ज सब युनिट दोन्ही, स्मॉल आणि लार्ज सब युनिट दोघेही सेपरेट झालेले आहेत. पॉलीपेप्टाइड चेन सेपरेट झालेली आहे, टीआरएनए सेपरेट झालेले आहेत. आता राहिला फक्त हा mRNA जो असेल, या mRNAचं सुद्धा आता डिग्रेडेशन होणार आहे. जर प्रोटीन सिंथेसिस कंप्लीट झालेला असेल तर mRNAचं डिग्रेडेशन होईल, कारण सेलच्या सायटोप्लाझममध्ये काही न्यूक्लिएजेस एन्झाईम असतात. हे न्यूक्लिएजेस एन्झाईम या mRNAचं डिग्रेडेशन करून टाकतील. या पद्धतीने प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन कंप्लीट होईल. पेप्टाइड बॉन्ड जो फॉर्म होतो, या पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशनमध्ये मी तुम्हाला एन्झाईमचं नाव सांगितलं, पेप्टिडिल ट्रान्सफरेज किंवा रायबोझाईम. हे रायबोझाईम किंवा पेप्टिडिल ट्रान्सफरेज यांना 0.1 सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो हा बॉन्ड फॉर्म करण्यामध्ये. ठीक आहे. या पद्धतीने इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन होईल आणि प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन कंप्लीट होईल. सो प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशनमध्ये फर्स्ट स्टेप आपण पाहिली इनिशिएशन, ज्यामध्ये स्मॉल आणि लार्ज सब युनिट हे इन्व्हॉल्व असतात. सर्वप्रथम स्मॉल सब युनिट येऊन mRNAच्या 5' एंडला अटॅच होतो. त्यानंतर एक फर्स्ट टीआरएनए येतो, त्याला इनिशिएटर टीआरएनए असं म्हणतात. हा इनिशिएटर टीआरएनए येणार आहे पी साईटमध्ये. हा एकमेव टीआरएनए आहे जो पी साईटमध्ये येणार आहे. हा टीआरएनए येताना एक अमायनो ॲसिड घेऊन येईल. त्यानंतर लार्ज सब युनिट जो असेल तो स्मॉल सब युनिटला बाइंड होतो. पुढची जी साईट असेल ती असेल ए साईट. ए साईटमध्ये दुसरा टीआरएनए दुसरं अमायनो ॲसिड घेऊन येईल. ठीक आहे. त्यानंतरची स्टेप आहे इलॉंगेशन. इलॉंगेशनमध्ये रायबोझाईम, त्याच्याकडे रायबोझाईम या फर्स्ट टीआरएनएकडे जो पी साईटमध्ये आहे त्याकडे असलेला अमायनो ॲसिड ए साईटकडे असलेल्या टीआरएनएला देईल आणि इथे एक पॉलीपेप्टाइड चेन फॉर्म व्हायला सुरुवात होईल. या स्टेपला आपण इलॉंगेशन असं म्हणतो. रायबोझोम एक कोडॉन पुढे सरकतो, याला ट्रान्सलोकेशन असं आपण म्हणतो. ट्रान्सलोकेशनमध्ये पुन्हा ए साईट रिकामी होते. या ए साईटमध्ये नेक्स्ट टीआरएनए येणार आहे आणि ट्रान्सलोकेशन होताना जो पी साईटमध्ये एम्प्टी झालेला टीआरएनए आहे तो एक्झिट साईटद्वारे ई साईटद्वारे बाहेर पडणार आहे. ठीक आहे. आता हा जो ए साईटमध्ये नवीन टीआरएनए येणार, याकडे न्यू अमायनो ॲसिड असेल आणि पुन्हा इलॉंगेशनची स्टेप होईल. इलॉंगेशन, ट्रान्सलोकेशन कंटिन्युअसली होत जाईल. फायनली हा रायबोझोम पोहोचेल स्टॉप कोडॉनमध्ये आणि स्टॉप कोडॉन जो असेल यासाठी कोणताही टीआरएनए नाही आहे, तर हा इथे सिग्नल असेल ट्रान्सलेशनला स्टॉप करण्यासाठी. मग इथे येतील रिलीज फॅक्टर्स. रिलीज फॅक्टर स्मॉल आणि लार्ज सब युनिटला सेपरेट करतात, पॉलीपेप्टाइड चेनला सेपरेट करतात, एम्प्टी टीआरएनएला सेपरेट करतात आणि mRNAला सुद्धा सेपरेट करतात. डिस्कस करूयात रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. जीन एक्सप्रेशन 2 स्टेपमध्ये होतं. फर्स्ट स्टेप असते ट्रान्सक्रिप्शन, ज्यामध्ये mRNA फॉर्म होतो, आणि सेकंड स्टेप असते ट्रान्सलेशन, ज्यामध्ये mRNAचं रीडिंग होतं आणि पॉलीपेप्टाइड चेन किंवा प्रोटीन फॉर्म होतं. जीन एक्सप्रेशन युकॅरियोट्समध्ये रेग्युलेट केलं जाऊ शकतं ॲट द लेवल ऑफ ट्रान्सक्रिप्शन किंवा रेग्युलेट केलं जाऊ शकतं ॲट द लेवल ऑफ ट्रान्सलेशन. जर युकॅरियोटिक सेल असेल तर युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस असेल. ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस ही न्यूक्लियसमध्ये होत असते. म्हणजेच जर युकॅरियोटिक सेल असेल तर एक तर ट्रान्सक्रिप्शनच होणार नाही जीनचं,
ठीक आहे. म्हणजे ॲट द लेवल ऑफ ट्रान्सक्रिप्शन रेग्युलेशन केलं जाईल. ट्रान्सक्रिप्शनच जीनचं होणार नाही. ट्रान्सक्रिप्शन न झाल्यामुळे ट्रान्सलेशन सुद्धा होणार नाही. किंवा ट्रान्सक्रिप्शन होईल आणि ट्रान्सक्रिप्शन होऊन बनेल हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA. आणि युकॅरियोट्समध्ये हा जो हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA किंवा जो प्री RNA असतो याचं प्रोसेसिंग करणं आवश्यक असतं. जर हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA बनला ट्रान्सक्रिप्शन होऊन आणि या हेटेरोजिनस न्यूक्लियर RNAचं प्रोसेसिंग झालं नाही तर फंक्शनल mRNA बनणार नाही. ठीक आहे. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन होईल, हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA बनेल, पण त्याचं प्रोसेसिंग होणार नाही. ठीक आहे. सो द फर्स्ट लेवल काय असू शकते, एक तर ट्रान्सक्रिप्शनच होणार नाही. दुसरी लेवल काय असू शकते, ट्रान्सक्रिप्शन होईल, हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA बनेल, पण त्या RNAचं प्रोसेसिंगच होणार नाही. ठीक आहे. थर्ड लेवल असेल, जर RNAचं प्रोसेसिंग झालं, फंक्शनल mRNA बनला आणि त्या फंक्शनल mRNAचं ट्रान्सलेशनच झालं नाही तर, किंवा जो फंक्शनल mRNA बनणार आहे तो न्यूक्लियसमध्ये बनणार आहे, बरोबर. आणि न्यूक्लियसमधनं या RNAला बाहेर ट्रान्सपोर्ट केलं जाईल. जर या RNAला न्यूक्लियसमधनं बाहेर ट्रान्सपोर्टच केलं नाही तर, म्हणजे थर्ड लेवलला रेग्युलेशन केलं जाऊ शकतं. ट्रान्सपोर्टेशन ऑफ RNA कॅन बी स्टॉप्ड और कॅन बी प्रिव्हेंटेड. ट्रान्सपोर्टेशन ऑफ mRNA फ्रॉम न्यूक्लियस टू द रायबोझोम इज रेग्युलेटेड. एक तर या लेवलला सुद्धा रेग्युलेशन केलं जाऊ शकतं. हेही करून जर RNA बाहेर गेला, न्यूक्लियसमधनं RNA बाहेर गेला रायबोझोमकडे, तर तिथे सुद्धा त्याचं रेग्युलेशन केलं जाऊ शकतं ॲट द लेवल ऑफ ट्रान्सलेशन. म्हणजे ट्रान्सलेशन सुद्धा रेग्युलेट केलं जाऊ शकतं. सो युकॅरियोटिक जर सेल असेल तर युकॅरियोटिक सेलमध्ये प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन दोघांना रेग्युलेट केलं जाऊ शकतं. एक तर ट्रान्सक्रिप्शनच जीनचं होणार नाही, जीनचं ट्रान्सक्रिप्शन झालं नाही तर RNA बनणार नाही. जर ट्रान्सक्रिप्शन झालं, हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA बनला, तर हेटेरोजिनस न्यूक्लियर RNAचं प्रोसेसिंग रेग्युलेट केलं जाऊ शकतं. जरी प्रोसेसिंग झालं आणि फंक्शनल mRNA बनला, तर या फंक्शनल mRNAचं ट्रान्सपोर्टेशन न्यूक्लियसपासून रायबोझोमकडे रेग्युलेट केलं जाऊ शकतं, नियंत्रित केलं जाऊ शकतं. किंवा जरी RNA रायबोझोमपर्यंत पोहोचला तरी त्याचं ट्रान्सलेशन सुद्धा रेग्युलेट केलं जाऊ शकतं. किंवा mRNA जो बाहेर जाणार आहे त्याचं डिग्रेडेशन केलं जाऊ शकतं. तर या लेवलला युकॅरियोटिक सेलमध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन रेग्युलेट केलं जाऊ शकतं. प्रोकॅरियोटिक सेल्स लाईक बॅक्टेरिया जे असतात यामध्ये जे रेग्युलेशन असेल हे एक तर रिप्रेसिबल असू शकतं, म्हणजेच निगेटिव्ह रेग्युलेशन असू शकतं, किंवा इंड्युसिबल रेग्युलेशन असू शकतं, ज्यालाच पॉझिटिव्ह रेग्युलेशन असं सुद्धा म्हणतात. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या दोघेही प्रोसेसेस सायटोप्लाझममध्ये होतात. आणि सायटोप्लाझममध्ये एक तर ट्रान्सक्रिप्शन सुद्धा रेग्युलेट केलं जाऊ शकतं, किंवा ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर जो mRNA आहे त्याचं ट्रान्सलेशन सुद्धा रेग्युलेट केलं जाऊ शकतं. प्रोकॅरियोटिक सेल्स जे असतात यांच्याकडे पॉलिसिस्ट्रॉनिक DNA असतो. पॉलिसिस्ट्रॉनिक DNA वर्ण जो mRNA बनणार आहे तो सुद्धा पॉलिसिस्ट्रॉनिकच असतो. आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे पॉलिसिस्ट्रॉनिक DNA म्हणजे काय. जर एक प्रमोटर आणि एक टर्मिनेटर यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त सिस्ट्रॉन किंवा एकापेक्षा जास्त स्ट्रक्चरल जीन्स जे पॉलिपेप्टाइड चेनसाठी कोड करतात प्रेझेंट असतील तर यांना आपण पॉलिसिस्ट्रॉनिक DNA असं म्हणतो. हा जो पॉलिसिस्ट्रॉनिक DNA आहे यालाच ओपेरॉन असं सुद्धा म्हटलं जातं. ओपेरॉन म्हणजेच क्लस्टर ऑफ जीन्स, आणि या क्लस्टर ऑफ जीन्स म्हणजेच ओपेरॉन हे फक्त आपल्याला प्रोकॅरियोटिक सेलमध्येच दिसतात. जेकब अँड मोनॉड यांनी 1961 मध्ये जेकब अँड मोनॉड यांनी 1961 मध्ये एका ओपेरॉनचा अभ्यास केला, म्हणजे क्लस्टर ऑफ जीन्सचा अभ्यास केला. त्या ओपेरॉनला म्हणतात लॅक्टोज ओपेरॉन. लॅक्टोज ओपेरॉन किंवा लॅक ओपेरॉन मध्ये रेग्युलेशन ऑफ जीन कसं होतं याचा अभ्यास जेकब आणि मोनॉड यांनी केला. हा जो ओपेरॉन आहे इश्चेरिशिया कोलाय नावाच्या बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतो. हा ओपेरॉन म्हणजे नेमका काय आहे ते पाहूयात. DNA जो असेल किंवा जीन जो असेल या लॅक्टोज ओपेरॉनसाठी यामध्ये एक प्रमोटर असतो.
प्रमोटरच्या शेजारी आणखी एक सिक्वेन्स असते ज्याला ऑपरेटर असं म्हणतात. P फॉर प्रमोटर, O फॉर ऑपरेटर. आणि या ऑपरेटरच्या शेजारी काही स्ट्रक्चरल जीन्स प्रेझेंट असतात. स्ट्रक्चरल जीन्स प्रेझेंट असतात. हे स्ट्रक्चरल जीन आहेत लॅक झेड, दुसरा आहे वाय आणि तिसरा आहे ए. लॅक झेड वाय ए हे स्ट्रक्चरल जीन्स आहेत आणि या जीनच्या नंतर एक रिजन असतो ज्याला म्हणू आपण टर्मिनेटर रिजन किंवा टर्मिनेशन सिक्वेन्स. तर आता हा जो आहे हा एक ओपेरॉन आहे. या ओपेरॉनमध्ये हा प्रमोटर आहे. आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत प्रमोटर इज अ सिक्वेन्स वेअर द RNA पॉलिमरेज बाइंड्स. त्याच्या शेजारी आणखी एक सिक्वेन्स आहे ज्याला ऑपरेटर असं म्हणतात. ऑपरेटर ही जी सिक्वेन्स आहे ही रेग्युलेशन करण्यासाठी, या ओपेरॉनचं रेग्युलेशन करण्यासाठीची सिक्वेन्स आहे जिथे एक निगेटिव्ह रेग्युलेट करणारा प्रोटीन बाइंड होतो. त्या निगेटिव्ह रेग्युलेट करणाऱ्या प्रोटीनला रिप्रेसर असं म्हणतात. थोड्याच वेळात आपण याबद्दल डिस्कस करूयात. त्यानंतर इथे ZYA हे स्ट्रक्चरल जीन्स आहेत. झेड जो जीन आहे, झेड जीन हा एका एन्झाईमसाठी कोड करतो. त्या एन्झाईमचं नाव आहे बीटा गॅलॅक्टोसिडेज. बीटा गॅलॅक्टोसिडेज. बीटा गॅलॅक्टोसिडेज. बीटा गॅलॅक्टोसिडेज हा जो एन्झाईम आहे हा एन्झाईम लॅक्टोज नावाची जी शुगर आहे या शुगरच्या ब्रेकडाऊनसाठी आवश्यक आहे. जर मीडियममध्ये लॅक्टोज असेल तर या लॅक्टोजला जर युटिलाइज करायचं असेल तर इश्चेरिशिया कोलायला या एन्झाईमची आवश्यकता असेल. बीटा गॅलॅक्टोसिडेज. लॅक्टोज ही एक डायसॅकॅराइड आहे. या डायसॅकॅराइड लॅक्टोजचं ब्रेकडाऊन जर झालं तर दोन मोनोसॅकॅराइड रिलीज होतात. एक असेल ग्लुकोज आणि दुसरा असेल गॅलॅक्टोज. सो लॅक्टोजचं ब्रेकडाऊन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये करण्यासाठी या बीटा गॅलॅक्टोसिडेज एन्झाईमची आवश्यकता आहे. वाय जो जीन आहे, वाय हा जो दुसरा स्ट्रक्चरल जीन आहे हा फॉर्म करतो एन्झाईम परमिएज. परमिएज. परमिएज हा जो एन्झाईम आहे सेलच्या आतमध्ये लॅक्टोजला घेण्यासाठी आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल जर सपोज मीडियम असेल आणि या मीडियममध्ये लॅक्टोज असेल तर या लॅक्टोजला सेलच्या आतमध्ये घ्यावं लागेल आणि मग त्याचं डिग्रेडेशन करावं लागेल. या लॅक्टोजला जर सेलच्या आतमध्ये एंट्री करायची असेल तर या एन्झाईमची आवश्यकता आहे ज्याला परमिएज असं म्हणतात. तिसरा जो एन्झाईम आहे तो ए या जीन पासून बनतो. त्या एन्झाईमचं नाव आहे ट्रान्सएसिटायलेज. ट्रान्सएसिटायलेज. ट्रान्सएसिटायलेजला बीटा गॅलॅक्टोसिडेज ॲसिटिल ट्रान्सफरेज असं सुद्धा म्हणतात. हा जो एन्झाईम आहे ट्रान्सफर करतो ॲसिटिल ग्रुप ऑन द गॅलॅक्टोसाइड. ॲसिटिल ग्रुप ट्रान्सफर केल्यामुळे जो लॅक्टोज असेल त्याचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज जे मिळणार आहेत यापैकी ग्लुकोज, ऐकून घ्या, हा ग्लुकोज जो आहे हा एनर्जीसाठी युजफुल आहे. परंतु जो गॅलॅक्टोज आहे हा सेलला सेल वॉल फॉर्मेशनमध्ये किंवा दुसरे जे काही मेम्ब्रेन फॉर्मेशनमध्ये लागणारे कार्बोहायड्रेट आहे यासाठी आवश्यक असतात. गॅलॅक्टोज हा सेलसाठी हार्मफुल असू शकतो. त्यामुळे या गॅलॅक्टोजवर ॲसिटिल ग्रुप ट्रान्सफर करणं आवश्यक असतं ज्यामुळे तो लेस हार्मफुल होतो. सो ट्रान्सएसिटायलेज हे एन्झाईम या गॅलॅक्टोज वर ॲसिटिल ग्रुप ट्रान्सफर करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. हे जे स्ट्रक्चर बनलेलं आहे इथे एक प्रमोटर, ऑपरेटर, ZYA जीन आहेत. याचबरोबर या प्रमोटरच्या अलीकडे आणखी एक जीन प्रेझेंट असतो. तो जो जीन आहे याला म्हणतात रेग्युलेटरी जीन किंवा आय जीन. हा आय जीन प्रोड्यूस करतो एक पॉलीपेप्टाइड चेन किंवा एक प्रोटीन जो एक निगेटिव्ह रेग्युलेटर आहे. हा जो निगेटिव्ह रेग्युलेटर आहे याला इनिबिटर असं सुद्धा म्हणतात आणि त्यामुळे याचं नाव आय जीन आहे. आय जीन पासनं जो प्रॉडक्ट मिळतो तो असणार एक प्रोटीन आणि त्या प्रोटीनला म्हणतात रिप्रेसर प्रोटीन. हा आहे एक रिप्रेसर प्रोटीन. रिप्रेसर प्रोटीन बाइंड होतात या ऑपरेटरच्या साईटला. कुठे बाइंड होतात? ऑपरेटरला. हा जो आय जीन आहे या आय जीनलाच आपण काय म्हटलंय? रेग्युलेटरी जीन.
याला म्हटलं आपण रेग्युलेटरी जीन. आणि या रेग्युलेटरी जीनला फॉर्म करण्यासाठी त्याच्या शेजारी आहे एक प्रमोटर. सो पहा, दिस इज अ प्रमोटर फॉर द आय जीन. हा जो प्रमोटर आहे हा आय जीन साठीचा प्रमोटर आहे. जर या आय जीनच्या प्रमोटरवर RNA पॉलिमरेजने ॲक्सेस केलं तर इथे RNA पॉलिमरेज या प्रमोटरवर बसेल आणि या आय जीनचा mRNA फॉर्म करेल. जर आय जीनचा mRNA फॉर्म झाला तर या mRNAचं ट्रान्सलेशन होणार आहे आणि ट्रान्सलेशन होऊन हे रिप्रेसर प्रोटीन बनणार आहे. हे जे रिप्रेसर प्रोटीन आहे याला आपण निगेटिव्ह रेग्युलेटर असं सुद्धा म्हणतो किंवा इनिबिटर असं सुद्धा म्हणतो. हा निगेटिव्ह रेग्युलेटर किंवा इनिबिटर बाइंड होईल या ऑपरेटरला आणि जर हा निगेटिव्ह रेग्युलेटर ऑपरेटरला बाइंड झाला तर लॅक ओपेरॉन साठी आवश्यक असणारे जे जीन असतील यांचं सिंथेसिस होणार नाहीये. आतापर्यंत आपण फक्त या ओपेरॉनचं इंट्रोडक्शन पाहिलं. हे जे स्ट्रक्चर आहे, प्रमोटर for the I gene, then I is the regulatory gene, then the promoter and operator for the structural genes. These three ZYA are the structural genes. ZYA are the structural genes. हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे एका जीन्सचं याला म्हणतात ओपेरॉन. कारण इथे ZYA हे जीन क्लस्टर झालेले आहेत आणि इथे एकाच प्रमोटर वर्ण या ZYA जीनचं ट्रान्सक्रिप्शन रेग्युलेट केलं जातं. एकाच प्रमोटर वर्ण किंवा एकाच ऑपरेटर वर्ण हे रेग्युलेट केलं जातं. असा जो क्लस्टर ऑफ जीन्स असतो यालाच ओपेरॉन असं म्हणतात. पाहूयात या ओपेरॉनची आवश्यकता काय आहे. ई कोलाय सारखे जे बॅक्टेरिया असतात या बॅक्टेरियांमध्ये लॅक्टोज शुगर जर युटिलाइज करायची असेल तर त्यासाठी काही एन्झाईम्स असतात आणि या एन्झाईमच्या सिंथेसिससाठी या जीन्सची आवश्यकता आहे आणि या जीनच्या क्लस्टरला आपण म्हटलेलं आहे लॅक ओपेरॉन. जर एखाद्या मीडियममध्ये ग्लुकोज आणि लॅक्टोज या दोन्ही शुगर प्रेझेंट आहेत, एखाद्या मीडियममध्ये ग्लुकोज आणि लॅक्टोज या दोन्ही शुगर प्रेझेंट आहेत आणि या मीडियममध्ये आपण इश्चेरिशिया कोलायच्या सेल्सला टाकलं तर सेल्स सर्वात पहिले काय युटिलाइज करतील. सेल्स सर्वात प्रथम वापरतील ग्लुकोज ही शुगर. का? कारण ग्लुकोज ही सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ मोनोसॅकराइड आहे, सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ शुगर आहे. इश्चेरिशिया कोलायच्या सेल्स ग्लुकोजचे युटिलायझेशन करतील. ज्या वेळेस मीडियममध्ये ग्लुकोज आहे त्यावेळेस सेल्स लॅक्टोजचा वापर नाही करणार कारण मीडियममध्ये ऑलरेडी ग्लुकोज आहे. लॅक्टोजचं जर युटिलायझेशन करायचं असेल तर लॅक्टोजला ब्रेक करावं लागेल आणि लॅक्टोजला ब्रेक करण्यासाठी लॅक ओपेरॉनला ऑन करावं लागेल. लॅक ओपेरॉनला ऑन करावं लागेल म्हणजे बीटा गॅलॅक्टोसिडेज, परमिएज आणि ट्रान्सएसिटायलेज यांचं सिंथेसिस करावं लागेल. लॅक्टोज ही शुगर जर ब्रेक केली तर मिळणार आहे ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. लॅक्टोज शुगर जर ब्रेक केली तर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज मिळणार आहे आणि मग सेल्स यापैकी जो ग्लुकोज आहे तो ॲज द एनर्जी सोर्स म्हणून वापरतील. पण इथे ऑलरेडी मीडियममध्ये ग्लुकोज असेल तर सेल लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करणार नाहीयेत. ठीक आहे, किंवा करतील तर फार कमी प्रमाणात करतील. ठीक आहे, मग जर मीडियममधला ग्लुकोज संपला तर सेलने ग्लुकोजला एक्झॉस्ट करून टाकला, वापरून टाकला. तर मीडियममध्ये आता एकच सोर्स राहणार आहे, तो असणार आहे लॅक्टोज. या केसमध्ये सेलला आता लॅक्टोज वापरावा लागेल. ज्या वेळेस मीडियममध्ये ग्लुकोज होता त्यावेळेस सेलला लॅक ओपेरॉन खूप जास्त प्रमाणात ऑन करण्याची आवश्यकता नव्हती. पण जर मीडियममध्ये ग्लुकोज संपलेला आहे, लॅक्टोजच आहे आता सोल सोर्स ऑफ एनर्जी, मग सेलला लॅक ओपेरॉनला ऑन करावं लागेल. लॅक ओपेरॉनला ऑन करावं लागेल याचा अर्थ बीटा गॅलॅक्टोसिडेज, परमिएज आणि ट्रान्सएसिटायलेज या एन्झाईमचं सिंथेसिस मोठ्या प्रमाणात करावं लागेल. म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशनची प्रोसेस ऑन करावी लागेल. ओपेरॉन स्विच ऑन झाला तर हे तिन्ही एन्झाईम्स तयार होतील. परमिएज जो असेल तो सेलमध्ये या लॅक्टोजला घेऊन जाईल. सेलमध्ये लॅक्टोज गेल्यानंतर या लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करेल बीटा गॅलॅक्टोसिडेज. लॅक्टोजचं ब्रेकडाऊन बीटा गॅलॅक्टोसिडेज एन्झाईम करेल ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये. ग्लुकोजपासून सेलला एनर्जी मिळेल. जो गॅलॅक्टोज आहे
हा सेलसाठी हार्मफुल असू शकतो. त्यामुळे तिसरा जो एन्झाईम आहे ए या जीनपासून बनणारा तो आहे ट्रान्स ॲसिटायलेज. ट्रान्स ॲसिटायलेज गॅलॅक्टोजवर ॲसिटिल ग्रुप ट्रान्सफर करेल आणि गॅलॅक्टोजला लेस हार्मफुल करेल आणि हा गॅलॅक्टोज सेलच्या दुसऱ्या प्रॉडक्टच्या सिंथेसिसमध्ये यूज केला जाईल. ओके, जर आपण पुन्हा या मीडियममध्ये ग्लुकोज टाकला तर पुन्हा या मीडियममध्ये जर आपण ग्लुकोज इंट्रोड्यूस केला तर सेल पुन्हा ग्लुकोजकडे शिफ्ट होणार आहे. समजतंय? त्यावेळेस हा जो लॅक ओपेरॉन आहे यापासनं जे प्रोटीनचं सिंथेसिस आहे ते कमी होणार आहे. समजतंय तुम्हाला? म्हणजेच जर मीडियममध्ये ग्लुकोज आणि लॅक्टोज दोन्ही असतील तर सेल फक्त ग्लुकोजचा वापर करेल, लॅक्टोजचा कमी वापर करेल. जर मीडियममध्ये ग्लुकोज संपलेला असेल तर सेल लॅक्टोजचा वापर करेल. जर मीडियममध्ये लॅक्टोजही नसेल आणि फक्त ग्लुकोज असेल तरी सुद्धा लॅक ओपेरॉन हा ऑफ असेल. समजतंय तुम्हाला? कारण मीडियममध्ये लॅक्टोज नसेल तर लॅक ओपेरॉन ऑन नसणार आहे. ओके, आता आपण पाहूयात हा लॅक ओपेरॉन रेग्युलेट कसा केला जातो किंवा त्याचं स्विच ऑन किंवा स्विच ऑफ मेकॅनिझम कसं रेग्युलेट होतं. जर मीडियममध्ये ग्लुकोज आणि लॅक्टोज दोघेही शुगर प्रेझेंट असतील आणि इश्चेरिशिया कोलायच्या सेल्सला आपण या मीडियममध्ये टाकलं तर लॅक ओपेरॉन हा स्विच ऑफ असणार आहे. लॅक ओपेरॉन स्विच ऑफ कसा होईल ते पाहूयात. इथे ZYA हे स्ट्रक्चरल जीन्स आहेत आणि या ZYA या स्ट्रक्चरल जीनसाठी इथे प्रमोटर आणि ऑपरेटर आहेत. इथे आय जीन आहे. आय जीनला ऑलरेडी आपण रेग्युलेटर जीन असं म्हटलेलं आहे. इथे प्रमोटर आहे आय जीनसाठी. ज्या वेळेस मीडियममध्ये ग्लुकोज आणि लॅक्टोज दोन्ही शुगर प्रेझेंट असतील त्यावेळेस RNA पॉलिमरेज या प्रमोटरला ॲक्सेस करणार आहे आणि जीनवर इथे ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट होणार आहे. RNA पॉलिमरेज या प्रमोटरला ॲक्सेस करेल आणि प्रमोटरला ॲक्सेस केल्यानंतर आय जीन पासून एक प्रॉडक्ट मिळणार आहे. आय जीन पासून प्रॉडक्ट कसं मिळेल? RNA पॉलिमरेजने प्रमोटरला ॲक्सेस केल्यानंतर इथे एक mRNA फॉर्म होईल. हा जो mRNA असेल हा आय जीनसाठी असेल. याला म्हणूयात आपण mRNA. हा आय जीनचा mRNA इथे फॉर्म होईल. mRNA फॉर्म झाल्यानंतर या mRNA पासून एक प्रॉडक्ट मिळणार आहे जे प्रोटीन असणार आहे, ज्या प्रोटीनला म्हणतात रिप्रेसर प्रोटीन. हा असेल रिप्रेसर प्रोटीन. हा जो रिप्रेसर प्रोटीन आहे हा रिप्रेसर प्रोटीन निगेटिव्ह रेग्युलेटर आहे. रिप्रेसर प्रोटीन हा एक निगेटिव्ह रेग्युलेटर आहे. निगेटिव्ह रेग्युलेटरचा अर्थ असतो की तो या ओपेरॉनला निगेटिव्हली रेग्युलेट करणार आहे किंवा ओपेरॉनला स्विच ऑफ करणार आहे. हा रिप्रेसर बाइंड होतो ऑपरेटरला. ऑपरेटर कोणाचा? ZYA हे जे स्ट्रक्चरल जीन आहेत यांचा जो ऑपरेटर आहे या ऑपरेटरला हा रिप्रेसर प्रोटीन बाइंड होणार आहे. रिप्रेसर प्रोटीन जर या ऑपरेटरवर येऊन बसला तर तो कसा येऊन बसतो पहा इकडे. ऑपरेटर आणि प्रमोटर हे शेजारी शेजारी असणारे रेग्युलेटर्स आहेत, बरोबर. आता या ऑपरेटरवर हा रिप्रेसर अशा पद्धतीने बसतो की तो प्रमोटरची सुद्धा काही जागा ऑक्युपाय करतो. ऑपरेटरवर हा रेग्युलेटर कसा बसला? त्याने प्रमोटरची सुद्धा काही जागा ऑक्युपाय केलेली आहे. यामुळे काय होईल? इथे या प्रमोटरला दुसरा RNA पॉलिमरेज ॲक्सेस करू शकणार नाही. जर इथे RNA पॉलिमरेज ॲक्सेस करू शकणार नाही या प्रमोटरला तर इथे RNA पॉलिमरेज न बसल्यामुळे इथे ZYA हे जे स्ट्रक्चरल जीन आहेत यांचं ट्रान्सक्रिप्शन होणार नाहीये, हे लक्षात घ्या. इथे रिप्रेसर प्रोटीन जो निगेटिव्ह रेग्युलेटर आहे किंवा इनिबिटर आहे हा ऑपरेटरवर अशा पद्धतीने बसतो की तो प्रमोटरची सुद्धा काही जागा ऑक्युपाय करतो. त्यामुळे RNA पॉलिमरेजला इथे बसताच येत नाहीये, ऑक्युपाय करता येत नाहीये प्रमोटरला. त्यामुळे ZYA चं ट्रान्सक्रिप्शन होणार नाही आणि ZYA चं ट्रान्सक्रिप्शन होणार नाही तर बीटा गॅलॅक्टोसिडेज, परमिएज आणि ट्रान्स ॲसिटायलेज हे एन्झाईम बनणारच नाहीत. समजतंय तुम्हाला? म्हणजेच जर या लॅक ओपेरॉनला ऑन करायचं असेल तर या ऑपरेटरवरनं या रेग्युलेटर प्रोटीनला म्हणजेच या रिप्रेसर प्रोटीनला काढावं लागेल. जर हा रिप्रेसर प्रोटीन या ऑपरेटरवरनं निघाला तरच
लॅक ओपेरॉन जो असेल तो ऑन होऊ शकतो, स्विच ऑन होऊ शकतो आणि हा जर रिप्रेसर प्रोटीन इथनं ऑपरेटरवरनं निघाला तर RNA पॉलिमरेज इथे इमिजिएटली ॲक्सेस करू शकेल आणि ZYAचं ट्रान्सक्रिप्शन करू शकेल. ओके, मग जर मीडियममध्ये ग्लुकोज असेल तर मॅक्सिमम अमाऊंटमध्ये या आय जीन पासून mRNA फॉर्म होईल. mRNA पासून रिप्रेसर प्रोटीन कंटिन्युअसली फॉर्म होईल. जितका जास्त रिप्रेसर प्रोटीन तयार होणार आहे तितके जास्त रिप्रेसर प्रोटीन इथे या ऑपरेटरवर येऊन बसू शकतात. तुम्ही लक्षात घ्या, रिप्रेसर प्रोटीन हा असा प्रोटीन आहे, ठीक आहे, आणि हा सपोज ऑपरेटर साईट आहे, तर तो ऑपरेटर साईटवर येऊन बसेल असं. ओके, रिप्रेसर ऑपरेटर साईटवर येऊन बसला, पण कधी कधी काय असतं की रिप्रेसरची बाइंडिंग ही लूज होऊ शकते. एक रिप्रेसर निघाला आणि त्याच्या बाजूला दुसरे पण प्रोटीन तयार आहेत रिप्रेसरचे, एक जर निसटला तर दुसरा रिप्रेसर प्रोटीन जर लगेच जाऊन बसला तिथे, तर इथे ॲक्सेस करायला RNA पॉलिमरेजला चान्स मिळत नाही. जितके जास्त रिप्रेसर प्रोटीन सेलच्या सायटोप्लाझममध्ये तयार होणार आहेत, जर एक रिप्रेसर प्रोटीन निघाला तर दुसरा जर रेडी असेल तर तो जर लगेच जाऊन बसेल. समजतंय? आणि जर रिप्रेसर प्रोटीन मीडियममध्ये किंवा सायटोप्लाझममध्ये कमी तयार होणार असतील तर त्या केसमध्ये काय होईल, एक जर रिप्रेसर प्रोटीन निघाला तर RNA पॉलिमरेज दुसरा जाऊन तिथे लगेच ॲक्सेस करू शकतो. जर RNA पॉलिमरेज बसला तर तो एक ट्रान्सक्रिप्शन कंप्लीट करून टाकेल. कळतंय तुम्हाला? पण इथे तो चान्स कमी आहे ज्यावेळेस मीडियममध्ये ग्लुकोज आहे, कारण मीडियममध्ये ग्लुकोज ज्या वेळेस असणार आहे त्यावेळेस या आय जीनचं ट्रान्सक्रिप्शन खूप जास्त प्रमाणात होणार. आय जीनचं ट्रान्सक्रिप्शन होणार, ट्रान्सलेशन होणार. हा जो प्रोटीन आहे रिप्रेसर प्रोटीन खूप जास्त प्रमाणामध्ये सायटोप्लाझममध्ये तयार होणार. त्यामुळे एक जो रिप्रेसर प्रोटीन आहे तो बसला, जरी तो निसटला तरी दुसरा लगेच रिप्रेसर प्रोटीन जाऊन बसेल. म्हणजे इथे RNA पॉलिमरेजला ते चान्स देत नाहीत. ॲज कम्पेअर्ड टू द RNA पॉलिमरेज रिप्रेसर प्रोटीनची संख्या जास्त आहे, म्हणजेच ऑपरेटर हा जास्तीत जास्त वेळेस ऑक्युपाय होऊन राहील. ठीक आहे, ऑपरेटर जास्तीत जास्त वेळेस हा ऑक्युपाय होऊन राहील. त्यामुळे ZYA या जीनचं ट्रान्सक्रिप्शन होणार नाही आहे ज्यावेळेस मीडियममध्ये ग्लुकोज असेल. ओके, आता मीडियम मधला ग्लुकोज संपत आलेला आहे किंवा ग्लुकोज मीडियम मधला संपलेला आहे, ही दुसरी कंडिशन आपण विचारात घेऊ. मीडियम मधला ग्लुकोज संपलेला आहे. मीडियम मधला ग्लुकोज ज्यावेळेस संपतो त्यावेळेस पहा मीडियम मध्ये काय आहे, लॅक्टोज जास्त प्रमाणात आहे. आता सेलला लॅक्टोज वापरावाच लागणार आहे, कारण सेलला जर सर्वाइव्ह व्हायचे तर एनर्जी पाहिजे तर लॅक्टोज वापरावा लागेल. बरोबर, लॅक्टोज जर वापरायचा असेल सेलला तर या ऑपरेटर साईटवरनं रिप्रेसर प्रोटीनला काढावं लागेल. आणि या रिप्रेसर प्रोटीनला ऑपरेटर साईटवरनं काढण्यासाठी खुद्द लॅक्टोजची आवश्यकता असते. ज्यावेळेस आपण म्हणतो ना की मीडियममध्ये ग्लुकोज आहे आणि मीडियममध्ये ग्लुकोज असेल तर जास्तीत जास्त मोलेक्युल्स हे रिप्रेसरचे बनलेले असतील, हे रिप्रेसर ऑपरेटरला बाइंड होत असतील. बरोबर, आणि मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की ज्यावेळेस ऑपरेटरवरनं एखादा रिप्रेसर प्रोटीन निघतो त्यावेळेस एक तर RNA पॉलिमरेज बसू शकतो तिथे किंवा दुसरा रिप्रेसर प्रोटीन तिथे बसू शकतो. बरोबर, ज्यावेळेस मीडियममध्ये ग्लुकोज असणार आहे त्यावेळेस हे रिप्रेसर प्रोटीन खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होतात. बरोबर, मीडियममध्ये जरी ग्लुकोज असेल आणि एखादा रिप्रेसर प्रोटीन हा ऑपरेटरवरनं निघाला की त्या ठिकाणी दुसरा RNA पॉलिमरेज मे बी ॲक्सेस करू शकेल. समजतंय? म्हणजे RNA पॉलिमरेज एक तर ॲक्सेस करू शकतो किंवा रिप्रेसर प्रोटीन जाऊन ऑपरेटरवर बसू शकतो. जर एखादा चान्स एखाद्या RNA पॉलिमरेजला मिळाला तर RNA पॉलिमरेज या प्रोमोटरवर जाऊन बसेल. बरोबर, प्रोमोटरवर जाऊन बसेल आणि ZYAचं ट्रान्सक्रिप्शन करेल. म्हणजे जरी मीडियममध्ये ग्लुकोज असणार आहे तरी सुद्धा हा ओपेरॉन 100% ऑफ नसणार आहे. ठीक आहे, मीडियममध्ये जरी ग्लुकोज असेल तरी सुद्धा हा ओपेरॉन 100% ऑफ नसणार आहे, कारण रिप्रेसर जर प्रोटीन निसटला इथे तर एखादा RNA पॉलिमरेज पटकन इथे प्रमोटरवर बसेल आणि याचा एक ट्रान्सक्रिप्शन करेल. खूप सारे नाही करणार पण एक ट्रान्सक्रिप्शन करून टाकेल. एक ट्रान्सक्रिप्शन झालं तर Z पासनं, Y पासनं आणि A पासनं ते जे एन्झाईम्स आहेत ते बनणार आहेत. समजतंय तुम्हाला? ओके, आणि ज्या वेळेस मीडियम मधला ग्लुकोज हा संपत आलेला आहे किंवा मीडियम मधला ग्लुकोज संपलेला आहे, या केसमध्ये जे परमिएज एन्झाईम असतात ना, Y पासनं तयार झालेले कोणते एन्झाईम आहेत, परमिएज एन्झाईम, यांचे 1-2 मोलेक्युल्स किंवा 10-15 मोलेक्युल्स सेलमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहेत. झेडचा एन्झाईम आहे बीटा गॅलॅक्टोसिडेज, याचे सुद्धा 10-15 मोलेक्युल्स सेलमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहेत किंवा Aचे सुद्धा 10-15 मोलेक्युल्स सेलमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहेत. मग हे जे सेलमधले परमिएजचे मोलेक्युल आहेत, 10-15 मोलेक्युल आहेत, हे परमिएजचे मोलेक्युल लॅक्टोजला सेलच्या आतमध्ये घेत राहतात.
जरी ग्लुकोज मीडियममध्ये असेल किंवा जरी लॅक्टोज मीडियममध्ये असेल तरी सुद्धा अलॉंग विथ द ग्लुकोज परमिएज जे असतील हे परमिएज लॅक्टोजला सुद्धा आतमध्ये घेत आहेत, हे लक्षात घ्या. आणि लॅक्टोज जर सेलच्या आतमध्ये येत असेल तर हा जो लॅक्टोज आहे इट इज ॲक्टिंग ॲज अ पॉझिटिव्ह रेग्युलेटर. हा लॅक्टोज पॉझिटिव्ह रेग्युलेटर म्हणून ॲक्ट करतो आणि हा लॅक्टोज येऊन बाइंड होणार आहे रिप्रेसरला. मी सांगतोय दुसरी कंडिशन, जर मीडियम मधला ग्लुकोज संपत आलेला आहे तर जे परमिएज असतात ना, थोडेफार मोलेक्युल्स आहेत परमिएजचे सेलच्या आतमध्ये, हे मोलेक्युल्स लॅक्टोजला सेलच्या आतमध्ये घेतील. लॅक्टोजला जर सेलच्या आतमध्ये घेतलं, ही सेल आहे आणि हा लॅक्टोज आहे, या लॅक्टोजला सेलच्या आतमध्ये कोण घेणार आहे, इथे परमिएज घेणार आहे. परमिएज लॅक्टोजला सेलच्या आतमध्ये घेईल. सेलच्या आतमध्ये आलेला जो लॅक्टोज आहे यालाच म्हणतात ॲलोलॅक्टोज, यालाच म्हणतात ॲलोलॅक्टोज. हा जो ॲलोलॅक्टोज आहे, ॲलोलॅक्टोज ॲक्ट ॲज अन इंड्युसर. काय म्हणून ॲक्ट करतो, ॲलोलॅक्टोज इज कॉल्ड ॲज अन इंड्युसर. का बरं याला इंड्युसर म्हणतात, कारण हा आहे एक प्रकारचा पॉझिटिव्ह रेग्युलेटर. एक प्रकारचा काय आहे, पॉझिटिव्ह रेग्युलेटर. निगेटिव्ह रेग्युलेटरला काय म्हटलं होतं आपण, रिप्रेसर. पॉझिटिव्ह रेग्युलेटरला काय म्हटलंय आपण, इंड्युसर. आता हा जो लॅक्टोज आतमध्ये आलेला आहे याला ॲलोलॅक्टोज का म्हटलं, कारण हा बाइंड होतो ॲलोस्टेरिक साईटवर रिप्रेसरच्या. आता ॲलोस्टेरिक साईट काय असते, बाइंडिंग साईट असते, तिला ॲलोस्टेरिक साईट म्हणतात. तर रिप्रेसरला दोन बाइंडिंग साईट आहेत. एक बाइंडिंग साईट आहे ज्या बाइंडिंग साईटचा वापर करून तो ऑपरेटरवर बसेल आणि दुसरी बाइंडिंग साईट आहे जिथे लॅक्टोज जाऊन बाइंड होईल रिप्रेसरला. लॅक्टोज रिप्रेसरला ज्या साईटमध्ये जाऊन बाइंड होतो ती आहे त्याची ॲलोस्टेरिक साईट. कोणाची, रिप्रेसरची ॲलोस्टेरिक साईट. जर हा लॅक्टोज असेल, ओके, हा लॅक्टोज असेल तर हा लॅक्टोज रिप्रेसरच्या ॲलोस्टेरिक साईटवर जाऊन बाइंड होईल. ओके, रिप्रेसरला दोन साईट आहेत. एक साईट असेल जो ऑपरेटरवर जाऊन बाइंड होतो आणि दुसरी साईट आहे त्याला जिथे ॲलोलॅक्टोज येऊन बाइंड होतो. जर ॲलोलॅक्टोज आला आणि रिप्रेसरला बाइंड झाला तर रिप्रेसरचं स्ट्रक्चर बदलतं. रिप्रेसरचं स्ट्रक्चर बदलतं आणि त्यामुळे रिप्रेसर ऑपरेटरला बाइंड नाही होऊ शकणार. हे समजून घ्या. जर हा ॲलोलॅक्टोज रिप्रेसरला येऊन बाइंड झाला ॲलोस्टेरिक साईटमध्ये तर रिप्रेसरचं इथे स्ट्रक्चर बदलणार आहे. रिप्रेसरचं स्ट्रक्चर बदलल्यामुळे रिप्रेसर नाऊ कॅनॉट ॲक्सेस टू द ऑपरेटर. म्हणजे जेवढे काही रिप्रेसर सेलच्या सायटोप्लाझममध्ये असतील प्रत्येक रिप्रेसरला एक एक ॲलोलॅक्टोज जाऊन बाइंड होईल. ॲलोलॅक्टोज जसं जसं जाऊन बाइंड होणार आहे प्रत्येक रिप्रेसरला, रिप्रेसर हे इनॅक्टिवेट व्हायला लागतील. रिप्रेसर इनॅक्टिवेट व्हायला लागले तर ऑपरेटरला ते बाइंड नाही होऊ शकणार आणि जे रिप्रेसर ऑपरेटरला बाइंड झालेले असतील ते सुद्धा निसटायला लागतील किंवा कमी व्हायला लागतील. म्हणजेच आता इथे या केसमध्ये सायटोप्लाझममध्ये जेवढे रिप्रेसर आहेत त्यांची संख्या कमी व्हायला लागली. एक तर मीडियम मधला ग्लुकोज संपलेला आहे त्यामुळे इथनं त्याचं सिंथेसिस होत नाहीये जास्त. mRNA जो आहे त्याचा सिंथेसिस होत नाहीये त्यामुळे रिप्रेसर प्रोटीन जास्त फॉर्म होत नाहीये आणि ॲट द सेम टाइम जेवढे रिप्रेसर प्रोटीन आधी बनलेले आहेत त्यांना लॅक्टोज येऊन बाइंड होणार आहे. लॅक्टोज येऊन बाइंड झाल्यामुळे ते रिप्रेसर प्रोटीन इनॅक्टिवेट होत आहेत. रिप्रेसर प्रोटीन इनॅक्टिवेट झाल्यामुळे ऑपरेटर साईट रिकामी होईल. आता ही ऑपरेटर साईट जर रिकामी झालेली असेल तर RNA पॉलिमरेज आता इझिली या प्रमोटरला ॲक्सेस करू शकतो. RNA पॉलिमरेज इझिली या प्रमोटरला आता ॲक्सेस करेल आणि RNA पॉलिमरेजने जर या प्रमोटरला ॲक्सेस केलं तर RNA पॉलिमरेज या डायरेक्शनने मूवमेंट करेल आणि या डायरेक्शनने मूवमेंट करेल तर इथे तो बनवणार आहे mRNA फॉर द लॅक ओपेरॉन. mRNA फॉर द लॅक ओपेरॉन बनला तर यावरून 3 स्ट्रक्चरल जीन ZYA हे बनतील आणि 3 स्ट्रक्चरल जीनचे mRNA बनतील आणि या तिघांपासून एन्झाईम्स बनायला लागतील. Z पासून बनणार आहे बीटा गॅलॅक्टोसिडेज, Y पासून बनणार आहे परमिएज आणि A पासून बनणार आहे ट्रान्सॲसिटायलेज. यांचे फंक्शन आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. आता इथे मोठ्या प्रमाणामध्ये परमिएज बनतायत आणि परमिएज काय करतील, मोठ्या प्रमाणामध्ये परमिएज बनतायत म्हणजे सेलमध्ये परमिएजची संख्या जास्त झाली. जेवढी आधी परमिएजची संख्या कमी होती आता परमिएजची संख्या जेवढी जास्त होणार तेवढा लॅक्टोज जो असेल तो फटाफट सेलमध्ये यायला लागणार. खूप जोरात लॅक्टोज, बाहेरचा लॅक्टोज आतमध्ये यायला लागणार. जितका लॅक्टोज आतमध्ये येणार
तेवढ्या जोरामध्ये आतले रिप्रेसर सर्व काय होणार, इनॅक्टिवेट होणार. म्हणून लॅक्टोजला आपण म्हटलंय काय, इंड्युसर ऑर द पॉझिटिव्ह रेग्युलेटर. का पॉझिटिव्ह रेग्युलेटर म्हटलं, कारण रिप्रेसरला ऑपरेटरमधून काढण्यासाठी या लॅक्टोजची आवश्यकता आहे. ओके, इथे परमेज जास्त बनायला लागतील, लॅक्टोज जास्त आतमध्ये यायला लागेल. त्यानंतर झेड पासून बीटा गॅलॅक्टोसिडेज हा एन्झाईम बनणार आहे. बीटा गॅलॅक्टोसिडेज लॅक्टोजचं ब्रेकडाऊन करेल ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये. त्यामधल्या ग्लुकोजपासून सेलला एनर्जी मिळायला लागेल आणि जो गॅलॅक्टोज असेल त्या गॅलॅक्टोजवर ॲसिटिल ग्रुप ट्रान्सफर करेल ॲसिटायलेज. ओके, ॲसिटिल ग्रुप ट्रान्सफर करणारा एन्झाईम जो आहे ए पासून बनतो, त्याचं नाव आहे ट्रान्स ॲसिटायलेज. ओके, या पद्धतीने हा जो ओपेरॉन आहे याला स्विच ऑन केलं जाईल. कळतंय? असं स्विच ऑन आणि स्विच ऑफ मेकॅनिझम इश्चेरिशिया कोलायच्या लॅक ओपेरॉनमध्ये आपल्याला दिसतं. हा जो ओपेरॉन आहे हा निगेटिव्हली सुद्धा रेग्युलेट केला जातो बाय द रिप्रेसर आणि हा पॉझिटिव्हली सुद्धा रेग्युलेट केला जातो बाय द इंड्युसर. ठीक आहे, तर दिस इज ऑल अबाउट द लॅक ओपेरॉन, दिस इज ऑल अबाउट द कन्सेप्ट ऑफ द ओपेरॉन. म्हणजेच इथे क्लस्टर ऑफ जीन्स असतात, पॉलिसिस्टॉनिक DNA असतात, पॉलिसिस्टॉनिक जीन्स असतात आणि असे जे पॉलिसिस्टॉनिक जीन असतात यामध्ये एकापेक्षा जास्त जीन असल्यामुळे त्यांना एकच प्रमोटर किंवा एक किंवा दोन प्रमोटर जे असतात ते कंट्रोल करतात. असं जे ओपेरॉन मॉडेल आहे यालाच म्हटलं गेलं लॅक ओपेरॉन मॉडेल.